त्यामुळे काटेकी टक्कर होणार हे अगोदरपासूनच माहिती होतं, कारण रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील दोन दिग्गज संघ, दोन दादा संघ एकमेकांसमोर आलेत. जर्मन कामोठे आणि जर्मन दापोली या दोन संघादरम्यान ही लढत दुसऱ्या सत्रामध्ये आता मात्र जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 73 धावा दापोली संघाला. विश्वजित मात्रे आणि सुमित पाटील अशी सलामीची जोडी, तर गोलंदाजी मार्गवर सुलक्षण भोईर अर्थातच लारा पहिलं षटक घेऊन. इथे मात्र पहिल्याच बॉलवर टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर, आम्ही किसी से कम नाही. पहिल्याच बॉलवर मात्र मर्यादा स्पष्ट केल्यात विश्वजित मात्रेना. षटकारानं सुरुवात केली डावाची आणि या 73 धावांच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असं ठणकावून सांगितलंय ते गोलंदाज सुलक्षण भोईरला. पहिल्याच बॉलवर लाजवाब सुरुवात. हेच फटकेबाजीसाठी मात्र तमाम क्रीडा रसिक या मॅचची वाट पाहत होते. जे सर्व प्रेक्षक जे ऑनलाईन आहेत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. 24 चेंडूंमध्ये 10-11 सिक्स, जवळजवळ असंच काहीचं समीकरण असेल या मॅचचं, कारण उर्वरित बॉल्समध्ये सुद्धा धावा येऊ शकतील. त्यामुळं 10-11 सिक्स, 10 सिक्सनी सुद्धा ही मॅच येऊ शकते. त्यामुळं ही मॅच 73 धावांची नसून षटकारांनी मोजली जाईल. कदाचित असंच आपण वर्णन करूया. त्यातला एक षटकार कमी होतोय अगदी पहिल्याच बॉलवर अभ्याच्या बॅटमधून. लारा पुन्हा एकदा सज्ज होईल. कशा पद्धतीने कमबॅक करतो हे पाहणं गरजेचं आहे. मागच्या पहिल्या मॅचमध्ये सुद्धा लारांनी चांगली गोलंदाजी केली होती. इथून मात्र विश्वजित मात्रे समोर आहे आणि हा खेळाडू समजण्या पलीकडेचा आहे. काहीही करू शकतो आणि याची प्रचिती आपण प्रत्येक मैदानावर जर्मन दापोली संघ जेव्हा जेव्हा मैदानावर खेळतो तेव्हा तेव्हा साऱ्यांनीच पाहिले. फिरून खेळलाय, यावेळचा हा स्ट्रोक जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या वरतून. विश्वजित मात्रे ऑन फायर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुलक्षण भोईर समोर षटकार मारणं सोपं नसतं फलंदाजांसमोर, परंतु हा कारनामा मात्र करतोय तो अभ्या विश्वजित मात्रे. काही झालं तरी हे मॅच जिंकायची, सुपर 4 मध्ये दाखल व्हायचा, याच जणू ईर्षेनं, याच जणू उद्देशानं, याच इराद्यानं जणू तो पेटून उठलाय आणि ती बॅटिंग मात्र दाखवते. पहिल्याच 2 बॉलवर 2 षटकारांचा खेळ. 73 धावांचे लक्ष्य आहे. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, परंतु ज्या पद्धतीनं सुरुवात व्हायला हवी अगदी तीच सुरुवात यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जर्मन दापोली संघाकडून. सुलक्षण भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. विश्वजित म्हात्रे संपूर्ण रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ज्या फलंदाजाचा डंका वाजतो तो खेळाडू यावेळेस स्ट्राईक केंडला. विश्वजित आडवा बॅटनं यावेळेस अत्यंत वेगानं बॉल चालला, इथे मिसफील्ड झालाय आणि बॉल मात्र जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. अभ्याच्या बॅटमधून मात्र यावेळेस चौकार येतोय. पहिल्या 3 बॉलवर 16 धावा. दर्जेदार अफलातून अतुलनीय सुरुवात मात्र जर्मन दापोली संघाचा पठ्ठ्या विश्वजित मात्रेकडून केली जाते. चुका टाळाव्या लागतील, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल, कारण अभ्यासारख्या फलंदाजाला संधी देणं जर्मन कामोठे संघाला परवडणार नसेल. परंतु ही मॅच कुठे जाणार, एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. सगळ्यांच्या नजरा मात्र या मॅच कडे खिळल्यात. काय फटकेबाजी, आता मात्र शब्द अपुरे पडतील. अक्षरशः ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन झोकून अक्षरशः मिड विकेट झोनच्या बाहेर भिरकावून दिलाय आणि सुलक्षणवर मात्र हल्ला. 6-6-4-6 हा तिसरा षटकार. या षटकामधील धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 या आकड्यावर. विचार करण्यास भाग पाडले. 72 धावा जरूर केल्यात, परंतु या धावा डिफेंड कशा करायच्या हा आता मात्र परेश मात्रे समोर पडलेला प्रश्न असेल. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सुलक्षण. यावेळचा फटका लाजवाब अफलातून अतुलनीय कामगिरी करतोय मैदानामध्ये. सर्व फलंदाजीचं कौशल्यपणास लावलाय आणि अभ्यानं मात्र झोकावून देत अजून एक षटकार खेचलाय. 4था षटकार. पहिल्या षटकामध्ये आता मात्र कामोठे संघाच्या सगळ्या खेळाडूंचे चेहरे पाहण्यासारखे झालेत, कारण या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 28 या आकड्यावर.
लाजवाब अफलातून इनिंग साकारत असताना 28 धावा धावफलकावर. अठ्ठावीस धावा, 4 षटकार आणि 1 चौकार. या सामन्याचा रिझल्ट काय लागेल हे कोणालाच माहिती नाही आहे, परंतु सगळे प्रेक्षक मात्र या सामन्याचा मन मुराद आनंद घेत आहेत. 72 धावा 4 ओव्हर्समध्ये केल्या जर्मन कामोठे संघानं. काय दर्जेदार बॅटिंग साकारली ती खऱ्या अर्थानं रोशन मात्रेनं. 46 धावा अवघ्या 9 बॉलमध्ये. काय विस्फोटकता, काय आक्रमकता होती रोशन मात्रेची, परंतु त्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देत असताना विश्वजित मात्रेनं केलेली सुरुवात देखील तोंडात बोटं घालण्यासारखी इतकीच चांगली आहे. आणि ही मॅच पाहायला गेलं तर चेसिंग होणार का, आता मात्र बऱ्याचशा प्रेक्षकांना आता असं वाटायला लागलं असेल की या धावा जर अशाच पद्धतीनं आल्या तर सहज रीतीनं या चेस होऊ शकतात. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की काहीही घडू शकतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि तशीच काहीशी स्टार्ट यावेळेस मात्र दिली जाते ती विश्वजित मात्रेकडून. सुलक्षण भोईरसारखा अनुभवी वेल एक्सपिरियन्स खेळाडू ज्याच्याकडून नेहमीच अपेक्षा असते, ज्या खेळून आजपर्यंत जर्मन कामोठे संघाला फक्त विजयाचे स्वप्न दाखवलेत, तोच गोलंदाज यावेळेस मात्र सपशेल अपयशी ठरतोय. कारण त्याचं प्रमुख कारण आहे विश्वजित मात्रेची आक्रमकता. आणि ती आक्रमकता मात्र सिद्ध करत असताना विश्वजित मात्रे हा 6वा बॉल असेल या षटकामधील. काय घडणार या बॉलवर. 28 धावा आतापर्यंत फिरून खेळलाय, बॉल मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एका ओव्हर्स मध्ये 34 धावा, 5 षटकार 1 चौकार. सगळेच्या सगळे बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडलेत. त्याभ्या या फलंदाजांना 34 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये फिनिश करतोय. आणि 73 धावांच्या लक्ष्याला सामोरं जात असताना मात्र आम्ही ही मॅच जिंकणार असं टणकावून सांगितलं जात आहे. सगळ्यात महागडं षटक आतापर्यंत